लातूरच्या गंजगोलाईत वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी पोलीस आणि महानगरपालिकेची संयुक्त कारवाई. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार शहर वाहतूक शाखा, गांधी चौक पोलीस ठाणे आणि लातूर महानगरपालिकेने संयुक्त कारवाई करत रस्त्यालगत असलेले फळगाडे लोखंडी ग्रिलच्या मागील निश्चित जागेत हलवले. या कारवाईमुळे गंजगोलाईचा मुख्य रस्ता मोकळा झाला असून वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र आता नागरिकांकडून एक महत्त्वाचा सवाल उपस्थित केला जात आहे. फळगाड्यांना निश्चित जागा देण्यात आली, मग गंजगोलाई मंदिर परिसरातील महानगरपालिकेच्या गाळेधारकांच्या दुकानांसमोरील अतिक्रमण कधी हटणार? दुकानांच्या निर्धारित जागेच्या पुढे माल आणि साहित्य ठेवून पादचारी मार्ग व रस्त्याची जागा व्यापली जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. अतिक्रमण कोणाचेही असो, कारवाई समान असावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गंजगोलाई मोकळी करण्याची सुरुवात झाली आहे. आता महानगरपालिका प्रशासन मंदिर परिसरातील अतिक्रमणावर कधी कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. गंजगोलाईचा मुख्य रस्ता मोकळा झाला, आता मंदिर परिसर कधी मोकळा होणार?